कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी आज नवीन राजवाड्यावर राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सर्वसामान्य कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यावर जनतेचं विशेष प्रेम असल्यानं या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित होईल असा विश्वास यावेळी नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला। आमदार पी.एन. पाटील यांच्यासह गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनीही श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना शुभेच्छा दिल्या। जिल्ह्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असून महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वच मित्रपक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असल्याचं आमदार पी.एन. पाटील यांनी यावेळी सांगितलं। महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांच्या विरोधात महायुतीकडे उमेदवार देण्यासाठी योग्य व्यक्ती मिळत नसल्याची स्थिती असल्याचं आमदार पी.एन. पाटील यांनी सांगितलं। सत्ताधारी पक्षातील काही नाराज लोक आमच्या संपर्कात आहेत असा दावाही आमदार पी.एन. पाटील यांनी केलाय। सुरुवातीला उमेदवार जाहीर केले, कोण आणि कुठं 3-4 जाहीर पण केली नाव। आता ते एकट्यावर आले, हळूहळू ते सगळ्यांना घेऊन गेल्यासारखं दाखवलं पाहिजे, त्यांची संघटना टिकाय पाहिजे असं वाटतं। तुमच्याशी बोलताना तर येणार आहे असा विश्वास आम्ही आमच्यावर आहे म्हणतो। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बी.एच. पाटील, करवीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील शिंगणापूरकर, भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे, शिवाजी कारंडे, सुनील खराडे, एडी चौगुले, अभिजित पाटील, कृष्णात धोत्रे, रणजित पाटील आदी उपस्थित होते।